हॅलो 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 नक्की दोन्ही संघ इकडे लक्ष द्या कर्णधार. दोन्ही संघ जर इथे एखादा कॅमेरामॅन आतमध्ये आला आणि तुमचे व्हिडिओ जर टिपायचे असतील तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना काही प्रॉब्लेम आहे का अगोदर सांगा. कारण तिसरा एक मुलगा आमचा इथे येतो आणि तो व्हिडिओ शूट करतो. मग तुम्ही बघितले तर नक्की फलंदाज चालेल ना तुम्हाला. हा दोन्ही संघ प्रथमेशने पण सांगितलं आम्हालाही चालेल. तर आपला जो आहे निलेश सर जो व्यक्ती व्हिडिओ शूट करतो तर तो मैदानावरती खऱ्या अर्थाने जाऊन व्हिडिओ शूट करेल. तिकोना तिकोना डायनामाइट्स आपला एक्स्ट्रा खेळाडू आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही. तिकोना डायनामाइट्स हा शेवटचा कॉल असेल. विनंती आहे अगोदर एक्स्ट्रा खेळाडू इथे पटकन या. दोन्ही संघ आपण बघतोय TPL 2025 पर्व तिसरे आजचा हा शेवटचा दिवस. फायनल ग्रँड फिनाले मेगा फायनल कोण होणार पर्व 3 चा मानकरी. 20 गावामधून मित्रांनो खऱ्या अर्थाने चॅम्पियन कोण या प्रश्नाचं उत्तर नक्कीच 40 मिनिटांनंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाऊयात मित्रांनो. हर हर महादेवाची घोषणा झाली आहे. इथे क्रिकेटचं महायुद्ध रणसंग्राम रंगेल. माझ्यासोबत माझे सहाय्यक समालोचक नितीनजी वेता आणि सचिनजी कोल्हे. पहिला चेंडू इथे काय पहिला चेंडू सुरेख होता. बाउन्सर टाकला गेला होता. वसंत शिंदे क्रिकेटचा अनुभव मित्रांनो पण आला होता ना आपल्याला पाहायला मिळेल. 21 गुलाबी थंडीमध्ये जवळपास सकाळच्या 8 वाजता वार मंगळवार 2025 TPL थेरगाव प्रीमियर लीग चा शुभारंभ झाला. आज शेवटचा दिवस वार शुक्रवार दिनांक 24 या ठिकाणी 2025 आपण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं राहुल गोरखा आणि महेश या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू. प्रेशर मित्रांनो काय असतं पहा. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार. दोन्ही सेमीफायनल आपण पाहिल्या. 20 संघामधून नक्कीच आपण बघितलं 4 संघ सुपर 4 मध्ये आले आणि सुपर 4 मधून एक चांगली कामगिरी बहारदार कामगिरी करत शिवनेरी यंगस्टर्स एक युवकांनी लढा उभा केला. आणि युवक काय करू शकतात तर नक्कीच मैदानावरती मित्रांनो शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. इथे सुरेख लाजवाब अफलातून निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळतीये. राईट आर्म राऊंड द विकेट जर आपण नितीन सर बघितलं ना तर खऱ्या अर्थानं गोलंदाजी सुरू केली आहे. आणि ज्यावेळेस गोलंदाज उजव्या हाताचा आहे तो ज्यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो त्यावेळेस एक क्रॉस अँगल क्रिएट केला जातो. इथे मात्र वसंत उजव्या इस्तीच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि खऱ्या अर्थानं राहुल गोरखा सारख्या खेळाडूला देखील थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. इथे साखळदंड तोडावे लागतील. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेला. चेंडू मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला अडवला जाईल. फेकी काय सुरेख आहे. चौथ्या चेंडूवरती पहिली धाव आली आहे. 5 षटकांचे सामने आहेत. निलेशजी पिंगळे आणि सम्राट मित्र मंडळ आपण बघतोय मित्रांनो. नियोजन एवढं सुंदर आहे. फायनलचा सामना देखील एकही षटक आपण वाढवलं नाही. पहिला चेंडू ज्या षटकांचा पडला तर 30 षटक मित्रांनो फायनल मध्ये देखील या ठिकाणी पाहायला मिळतील. परत एकदा या ठिकाणी महेश यावेळेस सुरेख फटका ऑन साइडच्या दिशेने चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा असतील. डीजे पाहायला मिळतोय. अनेक वर्षाचा अनुभव महेशच्या देखील पाठीशी आहे. नक्कीच थेरगाव प्रीमियर लीग कशी सुरू झाली याला आधारस्तंभ कोण आहेत मित्रांनो मला नवीन सांगण्याची गरज नाही. खरं तर आपण बघितलं या चेंडू नंतर मी घेऊन जाईल. 7 धावा धावफलकावरती स्विच हिट केलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत. जितू डाऊन दी बॉल. जेल टिपला गेलाय. इथे महेशला परतावं लागेल. पहिला धक्का बसतोय. आपण जर बघितलं एवढं मोठं नियोजन खऱ्या अर्थानं का पार पडतं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हाती घ्यावे.
आपण बघतोय थेरगाव SPL सुरू झालं, 6वं आपण खऱ्या अर्थानं 6 पर्व एकत्र आहोत. SPL मधून मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थेरगाव प्रीमियर लीगचा जन्म झाला आणि यासाठी जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं 8 तास जो आहे आपणाला हा पाहायला मिळतोय. नक्कीच महासंसद रत्न म्हणून आपल्या देशभर ज्यांचं कार्य मित्रांनो आपण पाहतोय भारताच्या राजकारणामध्ये उमटतोय. पिंपरी चिंचवडचा विकास फक्त क्रिकेटमध्ये नव्हे, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतो. रोज कुठे ना कुठे आपल्याला खऱ्या अर्थानं आप्पांच्या हस्ते, शुभ हस्ते एखाद्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ, एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ, एखाद्या रस्त्याचं उद्घाटन असेल, युवकांना कामगाराचं नियोजन असेल, हे सगळं नियोजन जर पाहिलं आपल्याला तर आप्पांच्या नियोजनातून, विचारातून, दृष्टीतून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून PCMC पिंपरी चिंचवड यावेळेस खोलो टप्प्यात चेंडू फटका ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल, तिथे काय घडतंय, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, चौकार 4 धावा. आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकर्स तर वडील तिकोना डायनामाइट्स मध्ये आहेत, हरी अर्जुने. मुलगा आणि वडिलांची देखील इथे फाईट पाहायला मिळेल. इथे काय फटका खेळला गेलाय आपण पाहतोय. इथे चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतोय, फेकतोय. आपण पाहतोय आप्पांची साथ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आहे, आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आहेत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं आपल्या परिसरामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं निलेश दादांना विसरून चालणार नाही. निलेश दादा व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात नेहमी. आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानावरती येतात, SPL मध्ये खेळताना पाहायला मिळतील. दिवसभर 4ही दिवस मित्रांनो खऱ्या अर्थानं दादा इथं होते. पुण्यात देखील एक कामानिमित्त गेले, परंतु समजलं 4 वाजता फायनल आहे. नक्कीच परत लगेच रिटर्न दौरा आपण पाहतोय, आपल्या मैदानाकडे गाडी वळवली. अशी फार कमी लोक आहेत की जी मित्रांनो महत्वाची कामं सोडून त्यांची पावलं ही मैदानाकडे उचलतात. अन्यथा अनेक मंचावरती तुम्ही पहा सचिन आहे, त्यानंतर नितीन आहे, मान्यवर हे फक्त पारितोषिक वितरणाला येतात. तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल. तर निलेश दादांचं काम आणि निलेश दादा की आपण पाहतोय एक आधारस्तंभ, एक मजबूत भिंत म्हणून खऱ्या अर्थानं इथे PCMC मध्ये आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर त्या बॅनरवरती तिसरं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय आप्पांचे चिरंजीव, एवढंच फक्त खऱ्या अर्थानं मित्रांनो नाव आहे का तर अजिबात नाही. मी नक्की सांगितलं एक आपल्यामधला, एक मातीमधला, एक ह्या खेळातला व्यक्ती आपल्या सोबत आहे. नक्कीच विश्वजितला क्रिकेट खेळत असताना तुम्हाला असं वाटेल एखादा पट्टीचा खेळाडू खेळतोय. गोलंदाजी, फलंदाजी आपण विश्वजित यांची पाहिलेली आहे. त्याचबरोबर युवा सेनेचं खऱ्या अर्थानं काम करत असताना त्यांच्या हातून देखील समाजकार्य, देशकार्य होत राहो. मी नक्की सांगितलं की देशाला स्वच्छ राजकारण्यांची आणि शुद्ध विचारांची आणि अभ्यासू लोकांची गरज आहे. तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये फक्त चॉकलेट बॉय म्हणून ही ओळख नाहीये, तर एका राजकारणात आपल्यातलाच एक व्यक्ती एक मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचेल आणि अभिमानाने खऱ्या अर्थानं आपण सांगायला कधी विसरणार नाही, हाच तो विश्वजित बारणे आहे की जो माझ्या संघामध्ये होता. इथला व्यक्ती नक्की सांगेल की हाच विश्वजित बारणे आहे. ज्यावेळेस मी फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना माझं नाव ह्यांनी घेतलेलं आहे. आपल्या मातीतले हे लोक तुम्हाला बॅनरवरती पाहायला मिळतात. ही स्पर्धा मोठी का होते? ज्यावेळेस लोक तुमच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणे उभे असतात त्यावेळेस मित्रांनो एवढ्या मोठ्या स्पर्धेचा जन्म होतो. काही स्पर्धा सुरू होतात आणि त्या संपतात, परंतु SPL आणि TPL ही फार वेगळी स्पर्धा आहे. जाऊयात मित्रांनो, मैदानावरती घेऊन जाईल. या सगळ्यांसाठी विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थानं मान्यवर आपल्या पाठीशी आहेत म्हणून खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहायला मिळतीये. इथे काय फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चेंडू उचलेल, फेकेल. संघाचा संघनायक प्रथमेश या ठिकाणी उभा आहे. निलेश पिंगळे यांनी सांगितलं TPL 2024 संपलं, दुसऱ्या दिवशी कॉल गेला, निलेश सर आम्हाला संघ मिळेल का? निलेश सरांनी सांगितलं की आजच TPL पूर्ण झाले, 1 वर्ष आहे. या एकट्या मुलाने वसंतला आणि जितूला सोबत घेतलं आणि संघाची बांधणी केली. त्यांच्या पाठीमागं संघ मालक खंबीरपणे उभे राहिले आणि आज आपण बघतोय जो संघ एक तरी सामना जिंकेल का हे प्रश्नचिन्ह होतं. तर हे प्रश्नचिन्ह मित्रांनो खोडून काढत खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा ठसा उमटवत शिवनेरी यंगस्टर्स फायनल मध्ये दिमागात, धाडसाने, कर्तृत्वाने, इच्छेने, स्वबळाने, आत्मविश्वासाने धडक मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विरोधात कुठला संघ आहे तर मित्रांनो क्रिकेटचा बलाढ्य अनुभव पाठीशी आहे. तुम्हाला संदीप परदेशी माहिती आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं इथं राहुल गोरखा माहित होता, तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं रोहित माहिती आहे, तुम्हाला महेश माहिती आहे.
पिंपरी चिंचवडचं नाव महाराष्ट्राच्या टेनिस इतिहासामध्ये अजरामर करणारी ही लोक पुढे तिकोना डायनामाइट्स मध्ये पाहायला मिळत आहेत. तर एका ठिकाणी क्रिकेटचा बलाढ्य मोठा अनुभव, तर एका ठिकाणी सळसळत रक्त अर्थात शिवनेरी यंगस्टर्स. जाऊयात वसंत शिंदे, राईट मोहर द विकेट. इथे काय फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळला गेलाय. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू उचलला जाईल. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 16. आपण जर बघितलं तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावं प्रत्येक संघाला दिलेली आहेत. इथे कुठल्याही स्पर्धेदरम्यान कुठलाही बालबोट किंवा कधीही स्पर्धा थांबत नाही. तिन्ही पंच देखील आज चारही पंच एक चांगली कामगिरी करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी मित्रांनो, खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महाकुंभ मेळा थेरगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय चेंडू शरीरावरती जाऊन आदळतो, यष्ट्या कव्हर करून मारण्याचा प्रयत्न. वसंत शिंदे आपला अनुभव मित्रांनो पणाला लावतोय. इथे जर आपण बघितलं संघामध्ये जितो आणि वसंत क्रिकेटचा फार मोठा अनुभव होता, परंतु संघ नायकाची धुरा 20 वर्षाच्या प्रथमेशच्या अंगावरती सोपवली. यातूनच हा खेळाडू फार कमी वेळामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट खेळेल, थेरगावचं नाव करेल, ही खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे. ही एक आपण पाहतोय चांगल्या खेळाडूची नांदी आहे. जाऊयात परत एकदा वसंतकडे. इथे चेंडू आपल्याला आपटबार पाहायला मिळतोय. आपण पाहतोय फेकी देखील सुरेख अपील केली गेली. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण आलोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय इथे संजय सर असतील. नक्कीच धावबाद आहे का नाही. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाने आपण पाहतोय चेंडू उचलला आणि फेकला. माझ्यासोबत खऱ्या अर्थानं सचिन जोडलाय. सचिन कोल्हे आपण पाहतोय एक फार मोठ्या उंचीपर्यंत हा सामना आलाय. हा सामना जर आपण बघितलं तर एक प्रेशर असतं. एक प्रेशर मध्ये ज्यावेळेस आपण खेळाडू खेळतो तर किती धाव संख्येपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थात तिकोना डायनामाइट जाऊन पोहोचतील असं तुला वाटतंय. आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहे, परतावं लागेल डीजे. हे खूप घोरपडे नावाचे घोरपडे बंधू सर केले होते. घोरपडी बांधून कधी गड किल्ले मित्रांनो सामोरे जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लिहिताना विचार करून लिहिला पाहिजे, गाताना विचार करून गायलं पाहिजे. कारण तुम्ही विचार करा, तुम्हाला आता सुद्धा घोरपड सापडते. 2 मजली बिल्डिंगला दाव बांधून तुम्ही घोरपडीच्या सहाय्याने चढताय का बघा, तुमचं धाडच होणार नाही. मध्यरात्री 600 मावळ्यांना तानाजी मालुसरेंसोबत घोरपड कशी काय जाऊ शकते, इतिहासामध्ये ढवळाढवळ केलेली आहे. आपण जाऊयात, मी तुम्हाला घेऊन जाईल परत एकदा वसंतकडे. इथे रोहित यावेळेस बॅट चालकीची कडा लागते. चेंडू मात्र आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे इथे ट्रॅव्हल करतोय. चेंडू अडवला जाईल. यंगस्टर आहे, चित्त्याच्या चपळाईने मित्रांनो धावतायत. खऱ्या अर्थानं रवींद्र जडेजा बद्दल बोललं जातं. मैदानात ज्या चेंडूपर्यंत रवींद्र जडेजा पोहोचू शकत नाहीत त्या चेंडूपर्यंत दुसरा खेळाडू भारतीय संघातला पोहोचू शकत नाही. तुम्ही वसंत आणि जितूला सोडलं तर नवी खेळाडू इथे भिंगरी प्रमाणे फिरताना पाहायला मिळतात. काय सांगशील सचिन, सामना असा आहे, किती धावसंख्या इथं बनली जाईल? नक्कीच सर, फायनलचा सामना आहे आणि आपण जर पाहिलं तर हा फक्त सामना नाहीये, तर हा थेरगाव प्रीमियर लीग 2025 फायनलचा सामना आहे. आणि जर पाहिलं तर पहा, प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक आणि मानाचा सन्मानाचा कप. कुठला संघ इथे उंचावेल? एका बाजूला जर आपण पाहिलं तर भारत जाधव साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल पवार सरांचा संघ आहे. एका बाजूला शिवनेरी यंगस्टर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तिकोना यंगस्टर्स, माफ करा तिकोना डायनामाइट्स. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाऊ. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे धावांचा वेग वाढताना सर आपल्याला पाहायला मिळेल का? प्रश्नचिन्ह आहेत. यस, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटला आकाशाला गवसणी घालणारा थेरगाव प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार.
च्या आतमध्ये टिपलेला आहे, पण यापुढे जर पहा मैदानाच्या बाहेर जर कुठल्या प्रेक्षकांनी झेल टिपला तर यस इथे मात्र आता पारितोषिक असणार आहे. युवा नेते आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय विश्वजितदादा बारणे यांच्याकडून ते पारितोषिक असेल. अर्थातच प्रत्येक कॅचला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर मैदानाच्या बाहेर झेल टिपला तर एका हातामध्ये, याची नोंद घ्या. नक्कीच निलेश सरांनी साईन केली की अनाऊन्स करताना योग्य करा. शब्द चुकले तर फार गल्लत होते. कारण तुम्ही बघा नक्कीच एका हातामध्ये वन आयडिया चेंज द लाईफ. मी तुम्हाला ह्या चेंडू नंतर सांगेल. प्रेक्षकांनी एका हातात टिपल्यानंतर विश्वजित सर वन आयडिया चेंज युअर लाईफ. वडिलांनी पुस्तक लिहिलं, मुलाला सांगितलं हे प्रिंट करा. लाईफ एलच्या ठिकाणी डब्ल्यू आलं. वन आयडिया चेंज युअर वाईफ. अनेक विक्री झाली गेली. एक शब्द तुम्ही बोलताना नीट बोललं पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय सुरेख चेंडू होता. एका बलाढ्य अशा फलंदाजाला मित्रांनो थांबवून ठेवले. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. अमोल सर आपल्या सोबत आहेत फायनल साठी पंच म्हणून. स्क्वेअर लेग पंच विनोद सर, मेन पंच अमोल सर, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये इसाम सय्यद सर आणि संजय सर. या पंचांची जोडी मित्रांनो आपल्याला फार चांगल्या प्रकारे पहिल्या दिवसापासून काम करताना पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगती पथावर धावफलकावरती अवघ्या 24 धावा आहेत. शिवनेरी यंगस्टर्स ज्या गडकिल्ल्यावरती मित्रांनो आपण पाहतोय माझ्या राजाचा जन्म झाला, त्या गडकिल्ल्याने या ठिकाणी आपणाला तिकोना डायनामाइट संघाला थांबवून ठेवले. युवक काय करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. थांबवलंय. इथे पॅडल स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेर येतोय. नक्कीच सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धावा असतील 4 षटकानंतर 30 धावा. गडी बाद आहेत ते म्हणजे 3 फलंदाज बाद 30 धावा. शेवटचे 6 चेंडू. मित्रांनो हाच तो तिकोना डायनामाइट संघ आहे का की ज्या संघाने 5-5 षटकामध्ये 77-74 ही धाव संख्या बनवलेली आहे. परंतु समोर जर आपण बघितलं शिवनेरी यंगस्टर्स या संघाने थांबवून ठेवले. हे साखर दंड तोडावे लागतील. इथे बंधनं आता स्वतःवरती घालून चालणार नाही. इथे तुम्हाला सगळे काही नियम आपण पाहतोय. इथे पहिल्या दुसऱ्या गेअरवरती गाडी चालवून उपयोग नाही. इथे तुम्हाला मात्र फटकेबाजी करावी लागेल. अभी नाही तर कभी नाही. इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला तब्बल 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. इथे तुम्ही इंजुर्ड असाल तरी देखील या मैदानामध्ये काय येता, इथे DPLचा मानकरी कोण होणार आहे हे दाखवून द्यावं लागेल. इथे एक फायटिंग टोटल उभा करावी लागणार आहे. या अगोदरच्या सेमीफायनल मध्ये या संदीप परदेशीने 3 षटकार ठोकले होते आणि 30 धाव संख्या कुठेतरी रायरेश्वर रॉकेट संघाला जड गेली. इथे काय यशच्या कव्हर केल्या. फटका ऑन साइड दिशेने खेळला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. 1 धाव मिळतीये. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 31 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमय वातावरण आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्ण मैदानभर पाहायला मिळते. एक सुंदर अशी स्पर्धा आहे. फक्त खेळाडूंना पारितोषिक नाही तर इथे लकी ड्रॉ देखील आपण पाहतोय. TPLच्या माध्यमातून सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून एक LED TV आणि 2 डिजिटल वॉच देखील तुमच्यासाठी आहेत. मी नक्की सांगितलं किती ऑफर येतील. 50 रुपये 32 इंची LED TV आतापर्यंत नव्हे तर भारताच्या कुठेही तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये मिळणार नाही. प्रेक्षकांसाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं भरभरून देणारे हे लोक आपल्या सोबत आहेत. इथे काय जमिनी समांतर फटका खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडू उचलेल. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? नकार दिला गेलाय. शेवटचा गोलंदाज जर आपण बघितलं तर सागर गोलंदाजी करतोय. 32 धावा. तिकोना डायनामाइट्स पहिला दिवस तुम्ही आठवा. दिवसभर षटकार. आज मात्र इथे फायनल मध्ये मित्रांनो थांबवून ठेवले. प्रेशर काय असतं इथं कुकरच्या शिट्ट्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आतमध्ये वाजत असतील. यावेळेस फक्त फ्लिक केला होता. चेंडू हवे. जेल टिपला जाईल. संदीप परदेशीला देखील परतावं लागेल. DJ सोबत आहे. सचिन तुला माहिती आहे का तुम्ही जपानचे हे सगळे पात्र आहेत. तुम्ही सिंचान पाहता ती खरी स्टोरी आहे. एक आई आपल्या मुलांना घेऊन
डी मार्ट सारखं तिथे मार्ट होतं, आत जाते ती, आत असताना मुलं बाहेर जातात, गाडी अंगावरून जाते, त्या आईला एवढं दुःख झालं आणि तिने ती पात्र आज कार्टून म्हणून आणली. तुम्ही जे हसत पाहता ना, त्या आईचं दुःख आहे. आपल्या मुलांना आयुष्यभर जगाने पाहावं हा तिचा ध्यास. तुम्ही आज जापनीज मालिका ज्या टीव्ही वरती पाहता तर त्या आहेत. इथे मिकी माऊसच्या स्वरूपामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं ते काम करताना पाहायला मिळतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. युनिव्हर्सल बॉस म्हणून ज्यांना क्रिकेटमध्ये ओळखलं जातं, 10वीच्या पेपरला पैसे नव्हते भरायला, आई वडील ह्या ग्राउंडवरती ह्या बॉटल्स पडलेले दिसतात, हे उचलून गोळा करून क्रिस गेलच्या घरी खऱ्या अर्थानं पैसे येत होते. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, चेंडू हवेत, जेल टिपला जाईल, फलंदाज बाद. डीजे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सागरसाठी असणार आहे. पारितोषिक मित्रांनो लावली गेलीत, पारितोषिक लागली गेली, पारितोषिक मिळवली गेलीत. इथे मात्र फायनलचा मुकाबला, काही चेंडू शिल्लक, स्ट्रायकिंग एंडला उभा आहे इर्शाद. इर्शाद स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे आपण पाहतोय मिस टाइम फटका, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जाईल, एक धाव मिळेल, सिंगल डबल. तिकोना डायनामाइट संघ, तुम्ही पहा मित्रांनो, ज्या संघाकडे पूर्ण गाव एक आशेच्या नजरेने पाहत होतं, तो तिकोना डायनामाइट्स आज थांबवून ठेवले. शिवनेरी यंगस्टर्स अगोदर पणाला आणि त्यानंतर तिकोना, बलाढ्य संघांना मित्रांनो खऱ्या अर्थाने इथे धूळ चारत शिवनेरी यंगस्टर्स, इथे आपण पाहतोय फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेत इथे मित्रांनो वरती आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे काय वा, सुरेख चेंडू होता. खरं तर हा चौकार योगायोगाने येणार की काय, कारण यॉर्कर चेंडू होता, बॅटची कडा लागली आणि एस्टनच्या पाठीमागे नक्की चेंडू हुलकावणी देत खऱ्या अर्थाने सीमारेषा दाखल करतोय डीजे. सर बोला काय म्हणते, चेंडू झालेत किती, चेंडू पाहिजे और षटक समाप्त होतोय. 5 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील 37 विजयासाठी निलेशजी पिंगळे फक्त 38 धावांची गरज आहे. ज्या तिकोना डायनामाइट 70 75 80 पर्यंत जाईल की काय हे फक्त आम्हाला नव्हे, लाईव्हला बघणारे असतील, स्वतः असतील आणि प्रेक्षक असतील, त्या संघाला शिवनेरी यंगस्टर्सने मित्रांनो फक्त 37 धावांमध्ये रोखले. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही पाहाल तर कुठलीच एक धाव संख्या विजयाची हमी कधी देत नाही. मी बांगलादेश इंडिया एक सामना तुम्हाला नेहमी सांगतो, 117 धावा ज्यावेळेस खऱ्या अर्थाने इंडियाच्या झाल्या होत्या, त्यावेळेस सामना होण्या अगोदर ड्रेसिंग रूम मध्ये जल्लोष झाला आणि ही घटना ज्यावेळेस भारतीय संघाच्या कानी पडली त्यावेळेस फक्त 57 धावांमध्ये बांगलादेशचा पराभव झाला होता. इथे 38 आहेत, पण त्या 38 देखील बनवणं गरजेचं आहे. इथे तिकोना डायनामाइट संघाने हार मानली आहे का, तर अजिबात नाही. इथे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. वर्ल्ड कपचा सामना तुम्ही आठवा, 50-50चा वर्ल्ड कप तुम्ही आठवाल, इंग्लंड सोबत श्रीलंकेचा सामना होता, त्यावेळेस खाली पर्सेंटेज यायचे. आपण जर बघितले ना, लसित मलिंगाच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पर्सेंटेज होतं 4, 4% फक्त पॉसिबिलिटी आहे 100% पैकी की श्रीलंका सामना जिंकू शकेल आणि त्या 4%चे 100% हे श्रीलंकेने केलेले आहेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो, क्रिकेट तुम्हाला लढायला शिकवतं, क्रिकेट तुम्हाला जगायला शिकवतं, क्रिकेट तुम्हाला भिडायला शिकवतं, क्रिकेट तुम्हाला हार पचवायला शिकवतं, क्रिकेटमध्ये तुम्ही हारत असताना जिंकायचं कसं हे तुम्हाला शिकवतं. क्रिकेटमध्ये जसा प्रत्येक चेंडू नवीन असतो तसा आयुष्य जगत असताना देखील मित्रांनो, चला फलंदाज शिवनेरी यंगस्टर्स, प्रथमेश अँड कंपनी, वसंत आणि कंपनी, विनंती आहे लगेच मैदानावरती पाठवून द्या.
आपण पाहतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे ताकदीचे सामने आहेत त्याचप्रमाणे अनेक ताकदीचे मावळे देखील महाराजांकडे आपल्याला पाहायला मिळाले. मी अनेक वेळा याच मंचावरून गडकिल्ल्यांचा इतिहास मांडलाय, स्वराज्याचा इतिहास मांडलाय. ज्या ज्या वेळेस मला खऱ्या अर्थानं संधी मिळाली आहे त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलंय. क्रिकेट तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं, कारण आपण पाहतोय क्रिकेट शिवाय काही लोक जिवंत राहू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. त्यापैकी अनेक लोक या मैदानावरती आहेत. त्यापैकी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर बघितलं तर इसाम सय्यद यांचं नाव देखील घेणं गरजेचं, जे 65 वर्षापर्यंत देखील क्रिकेट आता पंच म्हणून उभे आहेत. असे अनेक लोक आहेत. अमोल सरांचं उदाहरण घ्या, स्क्वेअर लेग पंच म्हणून जो माणूस उभा आहे. मित्रांनो, एवढ्या प्रचंड कामामध्ये होते, फक्त भेटाय आलते, टी शर्ट परिधान केला, आज फायनल पर्यंत आपण पाहतोय पंच म्हणून काम करतायत. हे क्रिकेट आहे. नितीन वेताळ तुम्ही बघितलं, पहाटे 3 वाजता उठून थेऊरच्या गणपतीला जाऊन बसनी प्रवास करत थेरगाव मध्ये आहेत. का? क्रिकेटची आवड. इथून संपल्यानंतर परत रावेत रात्री 12 पर्यंत समालोचन. तुम्ही सचिन कोल्हेला पहा, आपला व्यवसाय सोडून काय क्रिकेट. सम्राट मित्र मंडळ तुम्ही बघाल, सगळी कामं बंद, 4 दिवस फक्त क्रिकेट. तुम्ही दादांना, विश्वदादांना पहा, किती कामं प्रचंड व्यस्त असतील, हे सोडून काय फक्त क्रिकेट. क्रिकेटसाठी मित्रांनो अनेक मंडळी येते. मी सकाळी ज्यावेळेस गाडी लावून चालत येतो त्यावेळेस अनेक लोकांना त्या ठिकाणी रोज त्याच एकाच ठिकाणी बसताना सामना पाहताना बघितलंय. जाताना देखील ती मंडळी असते. दिवसभर मित्रांनो खऱ्या अर्थाने ही मंडळी मैदानावरती येतात, ऑनलाईन स्वरूपामध्ये पाहतात. या सर्वांचं मनापासून मनपूर्वक खऱ्या अर्थानं थेरगाव प्रीमियर लीग या सगळ्यांच्या वतीनं 2963 I-20 ही गाडी तिथं लागलेली आहे समोर, ती गाडी काढा. 2963 क्रमांक I-20 कोणाची आहे त्यांनी ती गाडी लगेच काढून घ्या. त्यांच्यामुळे बाकी गाड्या तिथे थांबलेल्या आहेत. हरी अर्जुने राईट आम्ही ते राऊंड विकेट आपण पाहतोय. फटका खेळला गेला, चेंडू हवेत, जेल टिपला जाणार का? इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावा असतील. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी नक्कीच आपले सहाय्यक समालोचक आपल्या सोबत नितीनजी वेताळ आहेत. नितीनजी वेताळ मायक्रोफोन वरती या, आपलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत असणार आहे. सचिनजी कोल्हे, नितीनजी वेताळ गेली 4 दिवस क्रिकेटची सेवा नक्कीच आम्ही तुमची करत आहोत. या ठिकाणी लोअर फुलटॉस चेंडू, फटका खेळला गेलाय, आपण पाहतोय सूर मारला गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ, 6. नितीन वेताळ आपण या मायक्रोफोन वरती आपलं स्वागत असेल, काय सांगाल? 38 धावा बनवायच्यात. नक्कीच सर, 38 धावा चेस करणं सोपं आहे आणि अवघड आहे. तुम्ही सांगितलं की श्रीलंकेचं उदाहरण सांगितलं, ऑस्ट्रेलियाचं उदाहरण सांगितलं, क्रिस गेलचं उदाहरण सांगितलं. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही आणि क्रिकेट आहे, सातत्याने चेस बनवणं आणि करणं अवघड आहे. हो, चांगला खोलवरचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करेन TPL 2025 सीझन 3 मध्ये. खूप ताकदवान 2 संघ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, अनेक टीमांना पराभूत करून मैदानाच्या आतमध्ये आता मेगा फायनलला लढा देत आहेत. हो, सरळ येऊन खेळायचा प्रयत्न केला होता, थोडासा फटका फसला गेलाय. सर बघितलं गेलं ना तर क्रिकेटमध्ये मी अनेक मॅचेस बघितल्यात. 30 चेंडूंमध्ये 10 धावा न झालेल्या पण बघितल्यात, तर 30 चेंडूंमध्ये 80 धावा झालेल्या पण बघितल्यात. तुम्हाला काय वाटतंय? एकेकडे तिकोणा टीम आहे तर एकेकडे शिवनेरीकडे आहे. ज्या टीमने 75 धावा मागल्या मॅचमध्ये चेस केल्या त्याच टीमला आता 30 ते 38 धावा चेस करायच्यात. काय वाटतंय? नक्की नितीन सर, आपण बघतोय कारण क्रिकेटमध्ये काय होईल. तुम्ही 2003चा वर्ल्ड कप आठवून पहा. ज्यावेळेस सौरव गांगुली टॉस उडवून बाहेर आला, टॉस जिंकला, नाणेफेक आणि फिल्डिंग स्वीकारलं, 350 350 स्कोर ऑस्ट्रेलियाने उभा केला. 125 128 मध्ये भारतीय संघ ऑलआउट झाला. हे क्रिकेट आहे आणि ह्याच भारतीय संघाने अनेक रेकॉर्ड्स बनवले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू वाईड आहे, 1 धाव इथं मिळेल. त्यामुळे मी सांगितलं की क्रिकेट आणि आयुष्य फार काही वेगळं नाही. प्रत्येक चेंडू हा वेगळं खऱ्या अर्थानं आव्हान घेऊन येतो आणि आयुष्य देखील रोज जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आव्हानं असतात. तर हे पार करणं हे आपलं काम आहे आणि हे नितीन सर खऱ्या अर्थानं क्रिकेट शिकवतोय. नाही नक्की सर, आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हो, स्विचिंगचा प्रयत्न, शरीरावरती भेद घेतलाय चेंडूने, कोणतीही धाव त्या टेकण्यासाठी. हो, ठी डॉट.
विश्वदादा सातत्याने आमच्याबरोबर कॉमेंट करतात. दादा थोडासा माईक तुम्ही हातामध्ये घ्या. काय वाटतं दादा, 2 टीम आहे, नवीन टीम प्रवेश केली आणि थेट मेगा फायनलला गेली, काय वाटतंय 90 रक्त मैदानाच्या आतमध्ये? नक्कीच नवीन टीम देखील जरी असली तरी सगळ्या टीममध्ये तरुण मुलं आहेत आणि तरुण काय करू शकतो हे आपण सर्वजण मैदानावरती पाहतोय. ज्या पद्धतीची खेळी, सुंदर असा झेल तिकोना डायनामाइट्सचा कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अतिशय डीजे कंटिन्यू करत होते. काय वाटलं म्हणले आपण नवीन टीम मैदानामध्ये आले, नवीन युवक मैदानामध्ये खेळले की नवीन खेळ मैदानामध्ये दिसतो? नक्कीच सर, 20 वर्षाचा तरुण येतो आणि 11 मुलांची टीम घेऊन मैदानावरती उतरतो आणि चमत्कार करून दाखवतो. हाच एक तरुणाचा जोश असतो, एक विश्वास असतो. त्यांनी जे डेडिकेशनमध्ये टीम आणली होती, कोणाला वाटलंच नव्हतं की ही टीम खरं तर सेमीफायनलपर्यंत सुद्धा पोहोचेल. परंतु ज्या पद्धतीची खेळी त्यांनी मैदानावरती करून दाखवली आहे ते नक्कीच या खेळाचे, या क्रिकेट खेळाचे मानकरी आहेत. या मैदानावरती ज्या पद्धतीने ते खेळलेत आपण पाहत आहे. सेमीफायनलचा सामना आहे, अटीतटीचा सामना सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीची माइंडसेट घेऊन ते मैदानावरती उतरलेत, ते जिंकण्यासाठी खेळण्यासाठी उतरलेत आणि त्या पद्धतीची खेळी सुद्धा ते गेल्या सगळ्या त्यांच्या नॉकआउट राऊंड्समध्ये असेल, सेमीफायनलमध्ये असेल आणि आता फायनलमध्ये सुद्धा. सर मला वाटतं की तिकोना डायनामाइट्स हा सर्वात एक्सपिरियन्स टीम म्हणून या मैदानावरती खेळतोय आणि शिवनेरी यंगस्टर्स हे सगळे तरुण खरं तर मैदानावरती उतरलेत. त्याच एका वडील एका टीममध्ये आणि त्यांचा मुलगा दुसऱ्या टीममध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीची खेळी दोन्ही संघ करतायत. आत्तापर्यंत गेल्या सगळ्या सामन्यांमध्ये तिकोना डायनामाइट्सला थांबवण्यामध्ये कोणालाच यश आलं नव्हतं, परंतु पहिल्यांदाच शिवनेरी यंगस्टर्सनी ते करून दाखवलं आणि अतिशय कमी टोटल्समध्ये त्यांना खरं तर थांबवलंय आणि एक चांगली संधी आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिली आहे. पाहूयात सर आता काय होतं मॅचमध्ये, काही होऊ शकतं. आपण पाहिलंय क्रिकेट हा गमतीचा खेळ आहे. अतिशय सुंदर असा मारलेला चौकार 60 सर आपण पाहत आहे. 360च्या दिशेने सर्व खेळाडू खेळतायत. स्विच हिट असेल, पुढं सरून मारणं असेल, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, स्क्वेअर कट, अतिशय सुंदर प्रकारची खेळी सर्व खेळाडूंकडनं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पाहूयात सर काय होतं ते. अजून खेळ संपला नाहीये, अजून खेळ सुरू आहे. तिकोना डायनामाइट्स कमबॅक करण्यासाठी माहीर आहेत. आपण पाहिलंय कित्येक तरी मॅचेसमध्ये तिकोना डायनामाइट्सचा एक चांगला कमबॅक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालाय. पाहूयात काय होतं ते. नाही नक्कीच सर, आणि सातत्याने आम्ही अनेक वेळा सांगतच असतो की क्रिकेट हे कधीही बदलेल सांगता येणार नाही. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट, तर 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू डॉट बनवणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये TPL 2025 सीझन 3 मध्ये. चला थोडासा फास्ट खेळा विनंती आहे. प्रेक्षक वर्ग वाट बघतोय, कोण आहे हा भगवा झेंडा घेऊन मिरवणार TPL 2025 सीझन 3 चा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाज तयार. 21 चेंडू आणि 25 धावांचे गदा असताना जबरदस्त फटका बाळा ठाकूरच्या डोक्यावरून. एक टप्पा खत, एक ट्रॅक्टर, 2 टमटम, चीक टपाक डमडम. तुम्ही म्हणले की एका टीम मध्ये मुलगा आहे, एका टीम मध्ये पप्पा आहे. मग मला एका पिक्चरची आठवण येते. बाप नंबर येतो बेटा 10 नंबर आहे. मग आता बाप नंबर राहतोय की पोरगा 10 नंबर आणतोय. येणारं काळ नक्कीच येणार आहे. काळ वेळ बदलणार आहे मित्रांनो. कॅमेरामॅनला आमची विनंती असेल, TPL ची ही गर्दी दाखवा. अनेक स्पर्धा केल्यात मित्रांनो, एवढी गर्दी कुठे नाही.
एवढे प्लेयर खेळताना बघितलेत रावेत मध्ये, मग एवढी गर्दी नाही. तिथे फक्त प्लेयर खेळतात, गर्दी नसते. इथे गर्दी आहे प्रेमाची, आपल्या माणसांची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला फटका होता, ते फटका फसला गेला 30 मध्ये. आपण बघतोय चांगला फटका, एक धाव मिळेल. सर शेवटचा क्षण आहे, शेवटची मॅच आहे, शेवटचे काही चेंडू, काही धावा लागतायत. काय होईल, काय वाटतंय? नक्की नितीन सर, दर्दी लोक आहेत म्हणून गर्दी पाहायला मिळते. क्रिकेटची आवड आहे, नक्कीच क्रिकेटची आवड असल्याशिवाय ही लोक इथे येणार नाहीत. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा, 38 धावांची गरज. वाईट चेंडू. या ठिकाणी हा चेंडू वाईड आहे, आपण पाहतोय. 38 धावांची गरज. धावफलकावरती धावा असतील, प्रेम नक्की त्या ठिकाणी कळवेल. 19 धावा, एक गडी बाद. षटक सुरू आहे ते म्हणजे दुसरं पॉवर प्लेचं षटक. इथे शिवनेरी यंगस्टर्स, यावेळेस मला वाटतं चेंडू वाईड आहे. नितीन सर, आपण जर बघितलं सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. तिकोना डायनामाइट्सला कुठलाही संघ आतापर्यंत थांबवू शकला नाही. युवकांनी थांबवले, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आणखी सांगतो, एक व्यक्ती काय करू शकता असं म्हणू नका. नदीचा उगम तुम्ही बघितला ना, फार लहान असतो, थेंबा थेंबाने असतो. पुढे जाऊन महाविशाल काय पात्र तिथं तयार होतं. इथे यंगस्टर्स काय करू शकतात. एक प्रथमेश पुढे येतो, संघाची बांधणी करतो, संघ मालकाला विश्वास देतो आणि TPL साठी नाव कोरण्यासाठी सज्ज होतो. हे थेरगाव प्रीमियर लीगचा आपण पाहतो. या ठिकाणी बॅटची हलकीशी कडा, फ्लाय स्लिप या ठिकाणी सँडी परदेशी उभा होता. षटक मला वाटतं या ठिकाणी समाप्त होईल. 18 चेंडू 17 धावा. नितीन मेहता सर, आपण बघतोय 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. फायनल आहे. इथे जर आपण बघितलं, आपण 4 दिवस खऱ्या अर्थानं सोबत आहोत. ज्या संघाने फक्त चौकार षटकार केले, ज्या योगेश रायरेश्वर रॉकेट संघ मैदानावरती आला, नजरा सगळ्यांच्या योगेशवरती होत्या. त्या योगेशला देखील आपण पाहतोय, रायरेश्वर संघाला देखील कुठेतरी थांबावं लागलं. आणि आज इथे शिवनेरी यंगस्टर्स, जो संघ नक्कीच आपण पाहतोय पहिल्याच सामन्यामध्ये बाहेर पडेल का काय असं वाटलं होतं, तो संघ मात्र आज इथे भरारी घेतोय. आणि हे खरं आहे, तुम्ही स्वराज्यामध्ये मी नेहमी सांगतो, तुम्ही 1659, 1663, 1666 तुम्ही लढाया बघा. 12,000, 14,000, 5,000 असं सैन्य होतं. तुम्ही अपोजिटचे सैन्य बघितले, 75,000, 78,000, 82,000 यांच्या विरोधात हे मावळे लढायचे. इथं काय, इथं आपण बघतोय 9 युवक 2 अनुभवी खेळाडूंना सोबत घेतात, संघाची बांधणी करतात आणि थेरगाव प्रीमियर लीग वरती सामना आपणच जिंकणार. तुम्ही सेमीफायनलला त्या प्रथमेशचं भाषण नीट ऐकलं नसेल, त्यानं निलेश सर ज्यावेळेस त्याच्याशी चर्चा करतो त्यावेळेस त्याने एक वाक्य सांगितलं होतं. इथे राहुल गोरखा आपण पाहतो, एसच्या कव्हर केल्या. एसट्यांच्या पाठीमागं महेश आहे. महेश थोडं लक्ष द्या, बॅट तुमच्या फार जवळून डोक्यापासून फिरली आहे. पाठीमागच्या मेंदूला जर नक्कीच आपण पाहतोय, अनेक घटना क्रिकेटमध्ये घडतायत, थोडंसं लक्ष द्या. कारण टेनिसमध्ये स्टंपच्या फार जवळून बॅट्समन खेळतो, लेदरमध्ये या गोष्टी आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात. हेल्मेट सुद्धा परिधान केलेले असतात. इथं एक धाव मिळेल, एका धावाने धावफलकावरती वाढ. प्रथमेशने निलेश सरांना सांगितलं होतं की आम्ही फायनल पर्यंत येऊ आणि फायनल देखील आम्ही जिंकू. हा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. इथे गोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे 300 मावळ्यांना आपण पाहतोय उभा घेऊन उभे ठाकले आणि सांगितलं, राजे जोपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही यातला एक सुद्धा व्यक्ती पुढं इंचभर सुद्धा येणार नाही, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. आपण पाहतोय स्वराज्य इतिहास फार जाज्वल होता आणि त्या बिल्डिंग मध्ये तो एक मुलगा आहे, तिथलं ते घरात कोणी असेल लहान मुलगा त्या बिल्डिंग पांढऱ्या बिल्डिंग कडे तुम्ही बघाल तर तो तिथे आहे. त्या झाडाला पाणी घालतात त्या मावशीला विनंती आहे, तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर तो मुलगा त्या ग्रिल वरती आहे.
हिंदीमध्ये नाही बोललो तरी त्यांना भावना कळत असेल, त्यांच्या समोर आहे. इथे आपण बघतोय काय मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. चलो, जाळी आहे तिथे. यावेळेस आपण पाहतोय फटका काय सुरेख वसंत शिंदेच्या बॅट मधून आला आणि ते झेल सोडलाय, झेल सोडला. आपण रोहित कडे बघा, दोन्ही हात आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरती आले होते. हे क्रिकेट आहे. मी नक्की सांगितलं, हात कमरेवरती येतात, हात डोक्यावरती येतात, परत हात डोक्याला लागून खाली येतो, टोप्या फेकल्या जातात, टोप्या उचलल्या जातात. क्रिकेट आहे. टेन्शन असतं, प्रेशर असतं. फायनल आपण जिंकणार, कारण तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं किंमत नाही राहत, तुमच्या विजयाला किंमत असते. तुम्ही जिंकलात का नाही हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फटका मिस टाइम. चेंडू मात्र तिथेच. संदीप परदेशी अर्थात सँडी. इथे आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. नितीन सर, 13 चेंडू आणि 10 धावा, अगदी सामना जवळ आलाय, काय सांगाल? नाही नक्की सर, खूपच चिकटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघतो. काय जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्राला जाईन. नो चान्स, सीमा पार. 4 4 4 4 4 चौकर. खऱ्या अर्थानं वाजवलं गेलं. या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, असं हे गाणं आहे. हे बोल आहे तिथे सर. एक महाराष्ट्रामध्ये म्हण होती, शिवाजी जन्माला यावा परंतु शेजारच्या घरात. असं का? राजमाता जिजाऊंनी प्रत्येक लढाईमध्ये आपण बघितलं ना, कोंडाणा घेण्या अगोदर काय सांगितलं होतं माहितीये का? शिवबा, हा किल्ला मला पाहिजे. आज आपली आई सांगते 9च्या आत घरात ये, अंधारात आपण जाणे नाही. का शिकवलं जातं? कारण आपण आपल्या मुलांना लढायला शिकवत नाही, आपण आपल्या मुलांना पराक्रम त्यांच्यामध्ये रुजवत नाही, आपण बाहुले बनवून ठेवतो. काही मुलं मुली आहेत आपल्या आई वडिलांच्या निर्णयाच्या पुढे जात नाहीत. चांगले निर्णय असतील तोडले पाहिजे. महात्मा फुलेंचं उदाहरण घ्या, शिक्षण खऱ्या अर्थानं पहा. यावेळेस वा सुरेख लाजवाब MS धोनी स्टाईल मध्ये आपण पाहतोय. सामना जिंकलाय TPL 2025. खऱ्या अर्थानं आपण बघतोय जेल टिपलाय, त्यांना देखील पारितोषिक आहे. इथे TPL 25 ला शिवनेरी यंगस्टर्स, एक नवीन संघ, यंग जनरेशन खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्या सोबत आली, संघ खऱ्या अर्थानं जमा केला आणि आज आपण पाहतोय एक इतिहास रचला गेला. आणि इथे चला बाहेर या, थोडं साईडला DJ आपण वाजवत राहा.